नमस्कार मित्रांनो, शर्यत प्रेमी शुक्लेश या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलतात मौजे केशवराजा केसरी देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित झालेलं मैदान केशवराजा केसरी आणि या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला आर्वीकरांचा बादल. नमस्कार उद्धव शेठ. नमस्कार. बादलचं वैशिष्ट्य नेमकं काय, कोणासोबत पळाला आज? आज सावळ्यासोबत बादल पळाला. ड्रायव्हर कोण होतं गाडीवर? तुकाराम रासे मानोदकर. हा, तुका ड्रायव्हर होते आज गाडीवर. कसं नियोजन लावलं होतं आजचं? आजचं नियोजन त्यांचा फोन आला की बाबा बादल एक मैदान पाहिजे आपल्याला. हां हां आता त्यांनी आपला बादल पाहिलेला होता. हां हां. मग त्याच्यामुळे फोन आला तर मग त्याला म्हणलं आपण हाणू उद्या मैदान. बादल 3 फेऱ्यात पडतो का सेकंदला पळतो कंटिन्यू? सेकंदला कंटिन्यू पळतंय, पण इकडं जर चांगलं मैदान लागलेलं असलं एखादं मोठं तरी इकडे येत असत आम्ही, हां हां हां. नाही तर मग सेकंदवरच पळतो. 3 फेऱ्यातलं बादलचं एखादं सांगता का वैशिष्ट्य, कुठलं एखादं मोठं मैदान मारलेलं काही? याच्या अगोदर जामखेडचं एक मैदान झालं 1,11,000 मैदान, तिथं पण 2 नंबर केलता. हां हां. कोणासोबत पळाला तिथं? पण 2 नंबर केला. कोणासोबत पळाला तिथं? तिथं 571 सोबत पळाला होता. असं आहे का? आज हे सोबत पळाला सावळ्यासोबत. सावळ्याची याची हे कशी पळते गाडी, कशी पळते? गाडी चांगली पळाली. असं आहे का? हो. ह्याला कोण होतं सुट्टीला, कोण होतं आज? सुट्टीला आकाश भाया. असं आहे का? अक्षय भाईने सुट्टी केली. द्या की अक्षय भाईकडे द्या माईक. अक्षय भाई काय सांगताल, सुट्टीला आला कसा आहे बादल? सुट्टीला एकदम शांत आहे वासरू. असं आहे का? कंटिन्यू तुम्ही सोडता मनाने आला आता? हां. असं आहे का? कुठल्या मैदानात दिसणार आता बादल? बादल तर समोरच्या 1 मार्चच्या मैदानामध्ये. 1 मार्चच्या मैदानात दिसणार आहे बादल. मोठं मैदान तेच आहे का 1 मार्चला? असं आहे का? ऑल द बेस्ट अक्षय भाई. इथून पुढे असाच बादल गुलाल राहू आणि तुमचं नाव असंच करू. अक्षय भाई 1 मिनिट यांच्याकडे द्या की, ड्रायव्हरकडे द्या. हा द्या. नमस्कार ड्रायव्हर. काय म्हणता, कशी गाडी पळाली आज? चांगली पळाली. 3 फेरे गाडी चांगली पळाली का? चांगली पळाली. हा, काय तुम्हाला या गाडीचं हे वाटतंय का वेगळं वैशिष्ट्य? हा, काय वेगळं नेमकं सांगा तरी. वासराला स्पीड आहे. या आधी कुठं आणलं होतं वासरू? असं आहे का? जामखेडला आणलं होतं. सेकंदला तुम्ही सांगता का कोणी आण दुसरं? असं आहे का? हां हां हां. मग आता तुम्हाला काय वाटतंय, कुठल्या बैलासोबत पळावा आता इथून पुढे हे वासरू? तरी तुमचं स्वप्न आहे का असेल की कुठल्या तरी एखाद्या बैलासोबत पळायचं? नाही पण हां, तसं नाही, पण एखाद्या मोठ्या बैलांचं नियोजन द्या की ह्यांच्याकडे द्या. हा द्या माईक द्या. हा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय? आपलं ज्ञानेश्वर हरकत. हा, ज्ञानेश्वर हळकर. मालक का आपण? हो मालक. हा मालक. तुमचं काय स्वप्न, कुठल्या एखाद्या हिंद केसरी बैलासोबत किंवा काय कुठल्या ह्याच्यात पळावं? बखळ तर मात्र आता भेटत नाहीत ना आपल्यासारख्या. हा हा. नाही, पळणारी वस्तू असली तर भेटन घेऊ. आपली वस्तू गंजा पळणारी मात्र कसं आहे, आपल्याला पहिऱ्या वाजूनच आपण मागायचं. हा हा. आतापर्यंत किती मैदानात पळाला 3 फेऱ्याच्या? 3 मैदान केली आपण. हा. 2 मैदानामध्ये 2 नंबर झाला हा हा. आणि 1 नंबर जरा सेमीला मार खाल्ला. असं आहे का? तिथल्या मैदानात किती होतं बक्षीस जामखेडला? जामखेडला 1,11,000. 1,11,000. 2 नंबरला किती बक्षीस होतं तुम्हाला? 81,000. हा. आजचं किती बक्षीस आलं तुम्हाला 2 नंबरचं? 71,000. ते 71,000. वासराचं काय वाटतं वैशिष्ट्य? वासराचं काय, वासरू नंबर 1 आहे. असं आहे का? हा, बरं बरं. काय नाही, इथून पुढे असंच वासरा तू. पहिल्या दिवशी लागला त्या दिवशी कार्यक्रमच करते. हा हा. इथून पुढे तुमच्या वासराला आणि तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. हा.